काय सांगाल, एक जुनी परंपरा आणि तेरशे शिमग्याचा शिमगोत्सवाचे उत्साह दिसून येते कुरतडे गावामध्ये, काय सांगाल? परंपरा म्हणजे अशी पूर्वीपास जे वाडवडिलांनी केलेली आहे ते आम्ही ही परंपरा ही चालू आम्ही म्हणजे चालूच आहे. आणि आमची त्रयोदशीला पालखी नेसते, चतुर्थीला उभी राहते. शिमगा उत्सव अगदी चांगल्या पद्धती हे भाविक अगदी चांगल्या पद्धती येतात, त्याच्यामध्ये काय प्रश्नच नाही. आणि ह्याच्यापुढे पण असाच परंपरा ही चालूच राहणार. आज शिमगा हे झाला आहे, उद्या जगाई शिमगे आणि परवाला नवलाय पाहुणा आहे म्हणजे आमच्या रवनाथाची जे बहीण आहे त्यांचे माघारी जाणार. आणि गुरुवारी ते परत नवलाय पाहुणा इथे भेट व्हायला येणार. गाव तोंडलेनी कुरतडे हे पूर्वीपास परंपरा चाललेली आहे, त्या पद्धतीत आता हे असंच चालू राहणार. भेटीचा कार्यक्रम होणार आणि सगळे तोंडले कुरतडे ग्रामस्थ अगदी चांगल्या पद्धती अगदी म्हणजे देवाचा जे काय कार्यक्रम करायला लागतो उत्सवात ते चांगल्या पद्धती करतात. एक 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 त्याच्यात एक मिनिट. श्री देवरवलनाथ कुरतडे, आज कुरतड्याच्या बारावाडीचा आज शिमगा आणि हा शिमगा सण मोठ्या उत्साहाने भाविक भक्तीने हा साजरा करतात. बरेचसे लोक या चतुर्शीमेतले मुंबई किंवा पुणे या ठिकाणी कामाधंद्याला असतात, पण वेळात वेळ काढून या शिमग्या उत्सवासाठी येतात. आणि हा देवाचे एवढं वैशिष्ट्य आहे की देव सजल्यापासून ती खून काढून राजीखुशीने देवळात पालखीत विराजमान होतात आणि शिमगा उत्सव करते. चिमा पलटून येते, नंतर आदल्या दिवशी होळी तोडण्याचा कार्यक्रम होतो. सगळे चतुर्शीमा होळ्या घेऊन येतात, 2 होळ्या या ठिकाणी, एक उभी करायची होळी आणि एक नाचवायची होळी, अशा पद्धतीने हा शिमगा उत्सव साजरा होतो. उमेश माणिक भाटकर.